हाय यूट्यूब फॅमिली, राणी टेकडे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। आजचा आपला बेत आहे की आज आपल्याला करायचे आहे तर खव्यापासून गुलाबजामुन। हे खवा आहे तर ह्या खव्यापासून गुलाबजामुन तयार करायचे आहेत। तर चला तर मग आपण व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पाहिला तर तुम्हाला पण आपली खव्यापासून गुलाबजामुन याची रेसिपी पूर्ण समजेल, कशी बनवली कशी नाही। हे जे खवा आहे ते आपण घरीच तयार केलेला आहे, घरचाच खवा आहे। पहिल्यांदा हे या पातेल्यामध्ये मी घेतलेली आहे साखर। तर या पातेल्यातली साखर आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि पाक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। कारण पाक तयार झाला म्हणजे आपल्याला सोपं जाईल की पटकन गुलाबजामुन बनवण्यासाठी। हे पहिल्यांदा घेतलेले आपलं पाक बनवण्यासाठी आता ठेवून घेतलेला आहे आपण शेगडीवरती। पाहू शकता तुम्ही पाण्याची क्वांटिटी टाकायची होती थोडीशी, तर पाणी मी डबल टाकत आहे पहा। आणि मस्तपैकी आता आपण पाक तयार करून घेऊता। पाक तयार करून घेतल्यानंतर चला तर मग हे आता आपण हे खवा जे आहे ते ह्या टोपल्यात काढून घेऊ। हे असा आहे आपला खवा। तर आता आपण हे मैदा जे आहे तर मैदा या जे खवा काढलेला होता त्या भांड्यात आधी घेणार आहोत। हे मैदा टाकून घेऊ त्याच्यामध्ये। मैदा चांगला आहे, शक्यतो खुला मैदा आणण्यापेक्षा असा पाकिटचाच मैदा आणायचा, कारण की चांगला भेटतो म्हणून। आणि हे आहे आपला खायचा सोडा। तर हे खायचा सोडा याच्यात टाकून घ्यायचा आहे। आता मी हे मस्तपैकी एक जीव करून घेते सर्व, कारण की हे अशा हलक्या हलक्या हातानं मस्त असं आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे। मला वाटतं थोडासा मैदा टाकावा लागेल, कारण की आपला खवा जास्त होता तर थोडासा आपण टाकू। आता टाकायची गरज नाही, कारण की आपला खवा जास्त असल्यानं थोडंसं टाकावं असं मला वाटलं म्हणून मी टाकलेली आहे। मस्त हलक्या हातानं असा एक डो तयार करून घेऊ। हे खूप छानपैकी असं मस्तपैकी आपण गुलाबजामुनचा डो तयार करून घेतलेला आहे। तर तोपर्यंतच इकडं आपला पाक पण होत आहे, कारण की सर्वप्रथम पहिल्यांदा आपण पाक करायला घेतलेला आहे, पाक करायला ठेवलेला आहे। जोपर्यंत आपण आपला उंडा तयार करून डो तयार करून मस्तपैकी असे छोटे छोटे बॉल्स गुलाबजामुनचे तयार करत नव्हतो तोपर्यंत खूप छानपैकी असा पाक तयार होतो म्हणून। तर चला तर मग आता आपल्याला गुलाबजामुन बनवायला असे छोटे छोटे बॉल्स घ्यायचे आहेत। असं बॉल्स तयार करून हे अशा पद्धतीमध्ये हलक्या हातानं असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही
कारण की आपण हे खव्याचे गुलाबजामुन तयार करणार आहोत तर खूप छान लागतात खायला. आणि असे हलक्या हलक्या हाताने असे बॉल्स तयार करायचे आहेत. कोण कोण कशाचे गुलाबजामुन तयार करतात, प्रीमिक्सचे किंवा गुलाबजामुनचे खव्याचे कशाचे तयार करतात नक्की सांगा. चला तर मग. आणि मेन म्हणजे तुम्हाला एक याच्यामध्ये मी टिप्स सांगणार आहे की गुलाबजामुन तयार करताना शक्यतो खायचा सोडा तुम्ही मैदा टाकला ना त्यावेळेसच टाका. कारण की पूर्ण म्हणजे आपल्या डो मिक्स तयार करताना व्यवस्थित लागल्या जाईल. कोण कोण काय करतं, म्हणजे मैदा टाकण्याच्या आधीच खायचा सोडा टाकतो आणि मग नंतर ते मैदा ॲड करतं. आणि कोण कोण याच्यामध्ये मैद्याऐवजी गव्हाचं पीठ पण टाकतं. शक्यतो गव्हाचं पीठ टाकू नका. गव्हाचं पीठ जर टाकलं तर त्याच्यामध्ये असं जाडसं म्हणजे गाठ लागल्यासारखी खायला लागते गव्हाच्या पिठानं. मैदा टाका क्वांटिटी तुमच्या खव्याच्या अंदाजानुसार आणि खायला खूप छान लागतं. तसा अंदाज प्रमाण नाही मैदा टाकण्याचा, कारण की जसा आपला खवा राहील तेवढ्या त्याच्याप्रमाणे आपल्याला मैदा टाकायचा आहे. चला तर मग हे सगळे बॉल्स तयार करून घेते. हे पहा मस्तपैकी असे आपण गुलाबजामुनचे बॉल्स तयार करून घेतलेले आहे. तर आपला पाकसुद्धा खूप छानपैकी तयार झालेला आहे. हे पाक कसा दाखवायचा हे पण तुम्हाला मी सांगते. हे पहा आपल्याला फक्त असा हाताला चिकट लागू द्यायचा आहे. चिकट लागत आहे, चिकट लागला म्हणजे आपला गुलाबजामुनचा पाक तयार झाला. जास्त काय आपल्याला पुढे जाऊ द्यायचा नाही. आणि या गुलाबजामुनच्या पाकामध्ये अवश्य तुम्ही विलायचीची पूड टाका बारीक करून. अशा पद्धतीची खूप खायला एकदम खूप छानपैकी चव लागते या गुलाबजामुनची. विलायची टाकल्यानं टेस्ट तर एवढी सुंदर लागते की सांगूच नका. आणि जर टाकत नसाल तर नक्की टाकून मला सांगा की कशी म्हणजे या गुलाबजामुनची चव लागली विलायची टाकल्यानंतर आणि कशी नाही. चला तर मग आता आपण कढई घेऊन हे बॉल्स असे गुलाबजामुनचे तळून घेऊ. चला हे पहा आपण कढई ठेवलेले मस्तपैकी तेल गरम झालं की तळून घेऊ. हे पहा मस्तपैकी छान तेल गरम झालेलं आहे. तेलमधून अशा वाफा पण निघत आहेत. तरी आपण जराशी टाकून पाहू. छान तेल गरम झालेलं आहे. तेलाची पावर कमी करून घेऊत आपण. छानपैकी आता हे आपले गुलाबजामुन तळून घेऊ. हे पहा असे आपण टाकून घेतलेले आहे सर्व. तर आता मस्तपैकी हे तळून घेऊ आणि काढू. आणि तुमच्याकडं आभाळ आहे का ऊन आहे नक्की सांगा यूट्यूब फॅमिली. आमच्याकडं तर हे पहा ऊन पण येत आहे, आभाळ पण येत आहे, हवा पण, दोन्ही म्हणजे प्रक्रिया चालूच आहेत. आणि कोण्या कोण्या भागात नक्की सांगा पाऊस आहे किंवा ऊन आहे, आभाळ आहे. आणि मस्तपैकी असं घरच्या खव्याचे आम्ही गुलाबजामुन करणं चालू आहे. एकतर सर्वच आणून करतात पण घरच्या ह्याच्यात पण करून खाणं खूप म्हणजे हे आहे. चला कुणाकुणाला आवडतात गुलाबजामुन कुणाकुणाला नाही नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कुणाकुणाला गुलाबजामुन आवडतात हे पण सांगायचं आहे. आणि आपले व्हिडिओ कुठून पाहता हे पण सांगत जा. नवीन असेल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घेत जा. कारण तुमची ताई एक शेतकरी आहे आणि हाऊसवाईफ.
तर तुमची ताई दोन्ही पण व्हिडिओ बनवते, रेसिपीचे पण आणि शेतातले पण, आणि समजा प्रवासला कुठं बाहेर फिरायला गेली तर तिथले पण तुम्हाला छान छान म्हणजे व्हिडिओ पाहायला माझ्या यूट्यूब फॅमिलीला बघायला भेटते, म्हणून मी असे टाकत असते तुम्हाला. तर सर्वांनी व्हिडिओ आपले पाहत जा, कसे वाटतात ते पण नक्की सांगत जा. हा किती मस्तपैकी हे आपले गुलाबजामुन पाहू शकता कसे असे टमून झालेले आहेत. झालेत का नाहीत पहा. तर आता आपण हे काढून घेऊ. तेलामध्ये खूप छानपैकी गोल्डन ब्राऊनवर तळल्या गेलेले आहेत. तर आता हे काढून आपण लगेच दुसरे पण तळून घ्यायचे आहेत. चालू आहे काढायला माझं. तुम्हाला आणखीन एक टिप्स, असे गुलाबजामुन होतात हे पा. ज्यावेळेस तुम्ही मैदा टाकल्यानंतर खायचा सोडा टाकतात, गरम आहे तरी पण दाखवते पा गुलाबजामुनची साईज केवढी आहे केवढी नाही. तुम्ही छोट्या छोट्या जरी बॉल्स तयार केला तर त्याची साईज खूप मोठी तयार होते. त्यासाठी तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवायचं की मैदा टाकायचा, मैदा टाकल्यानंतर खायचा सोडा टाकायचा आहे. कारण मैद्याच्या आधी खायचा सोडा टाकला तर ते डायरेक्ट खव्यालाच लागून बसतो आणि व्यवस्थित आपलं डो तयार होत नाही गुलाबजामुनचा. त्यासाठी आधी एक एवढी लक्षात काळजी घ्या आणि खूप छानपैकी तुमचे मग गुलाबजामुन तयार होतील. चला तर मग आता आपण हे पण घनात तळून घेऊ. हे पहा सगळे आपले गुलाबजामुन तळून तयार झालेले आहे पहा. आणि आपला पाक पण तयार ऑलरेडी आपण आधी करून घेतलेला आहे, ज्यावेळेस आपण हे बॉल्स तयार करत होतो पहा. एवढे मस्तपैकी असे गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत. तर पाक तयार आहे आणि या पाकामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये काय टाकायचं आहे, विलायचीची पूड. तर आता हे पाक याच्यावरती आपण टाकून घेऊ, कारण या पातेल्यामध्ये बसू शकत नाही, म्हणून आता आपल्याला पाक असा मस्त पेल्या गेला पाहिजे ह्या गुलाबजामुनला, म्हणून असा याच्यावरतीच टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित या टोपल्यामध्ये पाक सर्व गुलाबजामुन आल्हादी पेतील म्हणून. तर पातेल्यामध्ये जर आपण गुलाबजामुनला पाकामध्ये जर गुलाबजामुन टाकले असते तर प्यायला अवघड झाले असतं ह्या गुलाबजामुनला पाक, म्हणून मग आधी असं केलं आपण. पाक टाकल्या असे टम फुगत आहेत आणि पाक पीत आहेत. हे गुलाबजामुन आपले पाहू शकता किती मस्तपैकी असे तयार झालेले आहे. यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, लाईक करायची. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये.